त्यांच्या राईट साईडला बसण्याची व्यवस्था केली आहे, याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. तर सामन्याला सुरुवात होती आहे. 4 षटकांची लढत. श्री साई दिघा संघाकडून गोलंदाज येतोय. गोलंदाजाचं नाव बाबू खान. वाटतो बॉलिंग मार्क. पहिला चेंडू, हा चेंडू सरळ टकावलाय. एका धावण्यावर धावाचा श्रीगणेश करतोय फलंदाज तुर्बे संघाकडून. फलंदाजाचं नाव कुलदीप आणि त्याच्या जोडीला मदतीला साथीला असलेला सिद्धार्थ स्ट्राईक एंडला येतोय. आता कुलदीपाने एका धावाने खातं खोललंय. बाबू खान वाटतो बॉलिंग मार्क. पहिला चेंडू एका योग्य जागेवरती, योग्य दिशेवरती, योग्य लाईनवरती, योग्य टप्प्यावरती टाकलेला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला. एका धावाने आपल्या धावाला सुरुवात केली कुलदीपने. सिद्धार्थ आता स्ट्राईक एंडला येतोय. मग असा सामना जो झाला एनएमएमसी पॅरेंट्स 93, आम्ही सर्व पॅरेंट्स एकत्र खेळतो आणि त्याचा आनंद घेताना दिसतात. महेश असेल, रोशन, धनेश, सर्व माझे सहकारी मित्र चांगला खेळ दाखवला. त्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन. बाबू खान वन्स अगेन आउट टू बॉलिंग मार्क. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय सिद्धार्थ साठी. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा व्हाईटचा इशारा. अवंतर धावसंख्या आपलं खातं उघडते. अवंतर धावसंख्येचा भरणा होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 वरती. 2 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग मार्क बाबू खान. आणि हा चेंडू टकावला. चेंडू जातोय आणि नाहक आत्महत्या म्हणता येईल. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात होता, मगर मिठीत होता. धाव चोरण्याचा प्रयत्न केलाय तर धावबादच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय. पहिलं यश मिळत आहे श्री साई दिघा संघाला आणि पहिला हादरा बसतोय तुर्बे संघाला. कुलदीप आपलं खातं. सिद्धार्थ बाद होते धावबादच्या रूपाने. आपलं खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. नवीन नौका फलंदाज येतोय वन डाऊनच्या रूपाने अल्ताफ. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. रोहितने चांगलं क्षेत्ररक्षण केले तिथं आणि चांगली फेकी केली. चांगलं कलेक्शन केलं सुद्धा गोलंदाजाने आणि धावबादचा निर्वाणा दिला. आदेश दिला पंचाने. पुढील चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज आणि हा चेंडू आता मात्र खराब चेंडू. थोडस दिशाहीन चेंडू टाकतोय. एक चांगला चेंडू, नंतर परत एकदा खराब चेंडू, नंतर परत चांगला चेंडू, त्याच्यानंतर परत एकदा खराब चेंडूचा मारा करतोय. वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क बाबू खान. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा खातं उघडते. अवंतर धावसंख्या 3. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थोडीशी मात्र दिशा हरवताना दिसतोय. लेग स्पिन प्रकारचा मारा करण्याचा प्रयत्न. चेंडूवरती थोडस कंट्रोल हरवतोय गोलंदाज बाबू खान. त्याचा मोबदल्याचा व्हाईटच्या स्वरूपात धावा मिळते त्या समोरच्या संघाला. दरम्यान पुढील चेंडू आणि हा चेंडू चांगला चेंडू आता मात्र कमबॅक करताना दिसतोय की साजेसा चेंडू टाकण्यात यश मिळतंय. टॅप करायचं होतं फलंदाज कुलदीप याला, परंतु यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र बाबू खानला यश मिळालं. इथं धावसंख्या स्थगित, सीमित, खुंटीत 4च्या घरात. 4 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू एक अप्रतिम वेगवान वेगावरती स्वार होणारा चेंडू. डॉट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. चेंडू आणखी एक गणला जातोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाज बाबू खान टू कुलदीप. आणि हा चेंडू पुन्हा एकदा एका चांगला चेंडूची समाप्ती होते. लगातारचे 2 डॉट चेंडूमुळे धावसंख्या स्थगित, सीमित, खुंटीत 4च्या घरात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील कुलदीप साठी घेऊन गोलंदाज बाबू खान. आणि हुलकावणं देण्याचा प्रयत्न, परंतु नॉन स्ट्रायकरचा फलंदाज अल्ताफ सज्ज. हा चेंडू चांगला चेंडू सहजरित्या खेळून काढला. एका धाव पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज एका धावेने समाधान मानतायत. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाची सांगता होतीये. पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालं श्री साई दिघा संघाला. धावबादच्या रूपाने एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. चांगलं षटक म्हणता येईल. 3 खराब चेंडू टाकले होते. व्हाईटच्या स्वरूपात 3 धाव बहाल केल्या. 2 बॅटच्या स्वरूपात. अशा पहिल्या षटकाच्या समाप्तीतून धावसंख्या 5 धावपळावरती दिसत आहेत. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजच्या बोहळ्यावर गोलंदाज सलमान ऑन टू द बॉलिंग मार्क. चार षटकांची ही लढत.
पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 5. दुसरं षटक घेऊन गोलंदाजच्या बोळावरती सलमान, त्याच्या समोर फलंदाज कुलदीप खेळतो वैयक्तिक 2 धाव संख्येवरती. नॉन स्ट्राईकला अल्ताफ, सलमान टू कुलदीप. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडू एक वेगावरती स्वार, गोलंदाज दिशा हरवताना दिसतोय. तर दिशा हरवली आहे. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपाने पुन्हा एकदा हा गोलंदाज सुरुवात करतोय. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. एक आगळं वेगळं ऍक्शन आहे, स्पीड वरती कंट्रोल. आणि हा पुन्हा चेंडू वेगावरती स्वार, परंतु डाव्याष्टीचा बाहेरचा चेंडू. लगातारचे 2 स्वैर चेंडू. खराब चेंडू, दिशा खराब, त्याची दशा खराब असं चित्र दिसतंय. असे धावसंख्या धावपळ करते जाऊन पोहोचल्या 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ऍक्शन जबरदस्त आहे, परंतु दिशा आणि नियंत्रण हरवताना दिसतोय गोलंदाज सलमान. 1 सेकंड बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा स्पीड वरती स्वार, गती स्वार गोलंदाज सलमान. लगातारचा 3रा स्वैर चेंडू, खराब चेंडू. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नाव 9 फॉर द लॉस ऑफ 1. गोलंदाजाची मात्र चेंज करण्याचा निर्णय घेतला कर्णधाराने. सलमानच्या हातून चेंडू काढून घेतला आणि नवीन गोलंदाज येतोय. शिवा. लगातारचे 3 चेंडू खराब टाकले. 4 धावांचा बोनस दिला. 4 धावांचा चकणा दुजोरा दिला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 5 आणि 4 धावांचा बोनस देऊन सलमान क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आता. संघाची धावसंख्या 9. कुलदीप. अरे अल्ताफ अशी ही फलंदाजांची जोड बोली मैदानावरती दिसतीये. बॉक्स क्रिकेटचं जबरदस्त हे आयोजन, अंडरआर्म क्रिकेटची ही चांगली मेजवानी. पहिला चेंडू शिवा, याचा चेंडू टॅप केलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1 धावेचा आणखी एक दुजोरा होतो. 1 धाव आणखी एक ऍड केली जाते. 1 धावेने धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 फॉर द लॉस ऑफ 1. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, चांगला टॅप केला होता, परंतु एक दिशा बरोबर दाखवता आली नाही फलंदाजाला. घोषित क्षेत्रात 1 धावने मात्र समाधान मानावं लागलं मागच्या फटक्यावरती. फलंदाज कुलदीप याला. 1 सेकंड बॉलिंग मार्क. शिवा टू कुलदीप. आणि आता मात्र डाव्या यष्टीचा परत बाहेर जातोय चेंडू. आणखी एक अवंतर धावसंख्या. जवळजवळ 8 धावा अवंतरच्या स्वरूपात निघालेल्या आहेत अजूनपर्यंत. शिवा ऑन टू द बॉलिंग मार्क टू कुलदीप. आणि हा चेंडू टॅप केलाय आणि हा पहिला चौकार निघतोय. आणि तो बॅट्समन आहे, फलंदाज आहे कुलदीप, ज्याने अजूनपर्यंत जे चेंडू फळीने बॅटने जेवढ्या धावा निघाल्या त्या कुलदीप याच्या बॅट मधून निघालेल्या. त्याने चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 फॉर द लॉस ऑफ 1. पहिले षटक अप्रतिम षटक टाकलं होतं. 3 अवंतर धावा सोडल्या तर फक्त 5 धावा त्या षटकात दिल्या होत्या गोलंदाज अबू खानेने. आणि नंतरचा गोलंदाज दुसऱ्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी होताना दिसतीये. 1 सेकंड बॉलिंग मार्क. शिवा टू कुलदीप. जबरदस्त चकमक तलगी तुरा बघायला मिळतोय दोन्ही खेळाडूंमध्ये. आत्ता मात्र फलंदाजाला चकवण्यात यश मिळतंय. मागचा चेंडू जबरदस्त चेंडू, त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती फलंदाज स्वार झाला होता. फलंदाज विजयी होत होता. ते चौकार डोळवला. त्याच्यानंतर चांगला कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज शिवा. आता मात्र कमबॅक करतोय. धावसंख्या 15 वरती स्थगित सीमित कुंठित. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 सेकंड बॉलिंग मार्क. शिवा टू कुलदीप. आणि हा चेंडू योग्यरित्या कलेक्ट करतोय. तिथे यष्टीरक्षक चांगली साथ देतोय. एक चांगल्या टप्प्यावरचा चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ आणि चांगल्या चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या या चांगल्या चेंडूमुळे स्थगित सीमित कुंठित 15 वरती. 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शिवाला आता मात्र चांगली लाईन वसली आहे, चांगला सूर वसलाय. पुढील चेंडू घेऊन शिवा सज्ज कुलदीप साठी. आणि हा चेंडू टॅप केला. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक मगर मिठी धावपात करण्याचा प्रयत्न, परंतु
कुलदीप तोपर्यंत क्रीज मध्ये उपस्थित येतो, पोहोचला जातोय. एक धावेचा अजून भरणा होतो, एक धाव ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जवळ पोहोचले 16च्या घरात. 16 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिवा टू अल्ताफ. अल्ताफ प्रथमच समोर जातोय शिवायच्या मारायला आणि हा चेंडू सरळ बुंदा प्रकारचा चेंडू होता. बॅटला एज घेऊन घोषित क्षेत्रात जातोय. एका धावेचा भरणा होतोय. एका धावेने अल्ताफ देखील आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 रन्स आफ्टर द 2 ओव्हर्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. बाबू खान ज्याने पहिलं अप्रतिम षटक टाकलं होतं तोच गोलंदाज गोलंदाजच्या भोवळ्यावरती येताना दिसतोय. पहिल्या षटकात 5 धावांचं जबरदस्त षटक फेकलं होतं तोच बाबू खान ऑन टू द बॉलिंग मार्क. याच्या समोर सलामीवीर फलंदाज कुलदीप एक आक्रमक खेळी खेळतो. आपल्या संघासाठी एक निर्णायक खेळी खेळतोय आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू एका त्रिफळाची बाद करण्यात यश मिळतं. एष्ट्या उधळवून ठेवल्यात बाबू खान आणि कुलदीप याचा आणि दुसरा हादरा बसतोय, दुसरा फटका बसतोय तुर्बे संघाला. कुलदीप बाद होतोय. एक चांगला फलंदाज चांगली खेळी करून तंबूच्या आशिराला जाताना दिसतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत 17. नवीन फलंदाज खेळपट्टीत येताना दिसतोय फलंदाज वरुण. मागील चेंडू एक जबरदस्त राईट ऑन मनी म्हणता येईल कारण एक जबरदस्त चेंडू लेग स्पिन प्रकारचा चेंडू आणि जेवढा चेंडू जोराने वळवला तेवढाच हातोटीने तो चेंडू एस्टॅडवरती आदळवून फलंदाजाला बाद केलं गेलंय. एका अप्रतिम चेंडूचं प्रदर्शित करताना एक चांगला गोलंदाज बाबू खान. वरून न्यूमॅन नवीन फलंदाज बाबू खान याचा भेदक मारायचा आणि हा चेंडू जबरदस्त सुरुवात करतोय. फलंदाज वरून चांगला टॅप केलाय. चौकाराने आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या चौकारच्या मदतीने वाढली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन्ही सलामीवीर फलंदाज तंबूच्या आशियाला गेलेत. 1 डाऊन आणि 2 डाऊनच्या रूपाने आले. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती दिसत आहेत आणि हा चेंडू देखील टॅप करायचा. आता मात्र धावबाद होण्याची शक्यता आणि कलेक्शन चांगलं होतं परंतु डायरेक्ट हिट करता आलं नाहीये. एक धाव मिळते आणि जीवदान मिळतंय वरून याला. एका धावेचा भरणा होतोय. संघाची धावसंख्या जवळ पोहोचली आहे 22 वरती. 22 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. थोडस गफलत झाली होती. थोडस ताळमेळ चुकलं होतं दोन्ही फलंदाजांचं परंतु नशीब बळवंत होते वरून याच्या आणि जीवदान मिळालं आणि एक धावेचा भरणा देखील झाला तुर्बे संघाच्या धावसंख्येमध्ये. बाबू खान याचा जबरदस्त मारा, भेदक मारा, तिखट मारा, जहाल मारा, अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. हा चेंडू आता मात्र दिशाहीन मारा करतोय. डावेष्टीचा बाहेरचा चेंडू स्वैर चेंडू पंचारी वाईट घोषित केला. अवंतर धावसंख्येने पुन्हा एकदा खातं उघडलं. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू चांगला एसटी रक्षण, चांगला चेंडू लेग स्पिन प्रकारचा आणि तेवढं चांगली साथ मिळते एसटी रक्षकाची. गोलंदाजाला आणि एक तिसरा हादरा बसतोय. अल्ताफ एसटीजीच्या रूपाने बाद होतोय. संघाची धावसंख्या अजूनपर्यंत स्थगित आहे. मग लगातारचे 2 चांगले चेंडू. धावसंख्या 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन फलंदाज यश. अजूनही 4 चेंडू टाकून झाले. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. बघू यश नवीन फलंदाजाला कितपत यश मिळते या फलंदाजी करत असताना. पुढील चेंडू बाबू खान टू यश आणि हा चेंडू चांगला चेंडू खेळून काढण्यास सहजरित्या खेळला जातोय. सलमान तिथं साजेसे क्षेत्ररक्षण करते मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र एका धावेने धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आता स्ट्राईक एंडला येतो वरून. बाबू खान याच्या खात्यातील कोट्यातील शेवटचा चेंडू. दुसरं षटक आहे त्याचं सांघिक तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हुळकावणी देण्याचा प्रयत्न. वन्स अगेन बॉलिंग मार्क पुन्हा एकदा तयार. गोलंदाज बाबू खान टू वरून आणि हा चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात जातोय. पुन्हा एकदा एका धावाने समाधान मानता येतं तुर्बे संघाच्या फलंदाज. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन्स आफ्टर द 18 ऑफिशियल डिलिव्हरीज. अजूनही 6 चेंडूचा म्हणजे एका षटकाचा खेळ शेष शिल्लक बाकी. टार्गेट डिसाइडिंग ओव्हर इज टू कमिंग. 6 चेंडू मध्ये बघूया किती धावा मिळवतात आणि काय समोर टार्गेट ठेवता येतं श्री साई दिगा संघासमोर तुर्बा संघ.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येते गोलंदाज निलेश. याच्या समोर फलंदाज यश. एखाद्यावर एक खातं खोललं होतं त्याने, एखाद्यावरती खेळताना दिसतोय यश. नॉन स्ट्रायकेटला वरून खेळतो वैयक्तिक 6 धाव संख्येवरती निलेश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सजावट करताना, थोडंसं क्षेत्ररक्षकाला पुढे घेताना लेग साईडचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे घेतलाय सलमान. तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. यष्टीरक्षक इष्टांपासून दूर. पहिला चेंडू ते चौथ्या षटकातील हा चेंडू टॅप केलाय आणि चांगली सुरुवात करताना दिसतोय फलंदाज यश. या आपल्या संघासाठी एका मोलाचे योगदान देताना दिसतोय फलंदाज यश. धावसंख्या जावड पोहोचले चौकारच्या मदतीने 29. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू घेऊन सज्ज आणि हा चेंडू चांगला चेंडू आणि एसटीची जबरदस्त यष्टी रक्षण. वेगावरती स्वार होता गोलंदाज निलेश. चांगला चेंडू टाकला, चांगल्या टप्प्यावरती टाकला, चकवण्यात यश मिळालं आणि यष्टी रक्षकाची तेथील चांगली साथ मिळाली. यष्टी रक्षकाचे चांगले सेपॅन्स बघायला मिळाले आणि डायरेक्ट हिट करण्यात यश मिळालं आणि चौथा हादरा, चौथा फटका बसतो. तुर्बे संघाला 29 धावांवरती 4 फलंदाज तंबूच्या आश्रयात गेल्यात. नवीन फलंदाज येतोय आयुष. हाय व्होल्टेज ड्रामा, अतितटीची लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगल्या गोलंदाजांचा खास करून समावेश आहे. आणि हा चेंडू डाव्या एसटीचा बाहेर चेंडू, स्वैर चेंडू, खराब चेंडू, दिशाहीन चेंडू. एका धावेचा अजून एक भरणा होतोय. संघाची धावसंख्या 30 मध्ये पोहोचते. 30 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. चौथ्या षटकातील अजून काही चेंडू शेष शिल्लक बाकी. निलेश तुर्बे संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी सीमारेषेच्या मागे राहायचे. जरा तुर्बा संघ कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची देखील आपण दक्षता घेतली पाहिजे. आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती करतोय. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. निलेश जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. स्वैर आता मात्र 1+1 अशा 2 धावा मिळतात. पंचांचा व्हाईटचा इशारा. थोडासा मत आता कॉमेंटेटर कर्स म्हणता येईल. अगोदरची सुरुवातीचा चेंडू चौकार खाल्ल्यानंतरचा चांगला कमबॅक केला होता. नंतरचा मात्र आता खराब चेंडू टाकताना दिसतोय गोलंदाजा निलेश. या 2 चेंडूंमुळे 2 धावांमुळे संघाची धाव संख्या पोहोचले 32 वरती. 32 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 1 सेकंड बॉलिंग मार्क निलेश. आणि हा चेंडू बॅटची कडा घेतली होती परंतु यष्टीरक्षकाला आता मात्र काही ठीकशी साथ देता आली नाहीये. बोल्ड झालाय. विकेट त्रिफलाचित बाद आणि हा 5वा हादरा 5वा झटका बसतोय तुर्बे संघाला. 1 तेरी तो 1 मेरे असं चित्र दिसतंय. अगोदर फलंदाज करणारा फलंदाज सरस होतो, त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय. मागचा चेंडू त्रिफलाचित बाद केला. जबरदस्त चेंडू होता. वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज निलेश योग्य टप्प्यावरती जो चेंडू टाकला आणि योग्य निर्णय मिळाला आणि 5वं यश मिळतंय दिघे संघाला. नवीन फलंदाज हर्ष. आणि हा चेंडू देखील चांगला चेंडू आला मात्र नाहक आत्महत्या म्हणता येईल. 6वा फलंदाज बाद होतोय. शेवटची जोडी खेळपट्टीवरती मैदानावरती 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. नवीन आणि शेवटचा फलंदाज येतोय खेळपट्टीवरती. बॅट्समॅन नेम प्लीज. तुर्बे संघ. सनी. शेवटचा अंतिम विकेट आणि 2 चेंडू शेष शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. निलेशाच्या खात्यातील कोट्यातील 2 चेंडू. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरीज आणि हा चेंडू 1 धाव मिळते. एका धावेचा अजून एक भरणा होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जावर पोहोचले. 6 फलंदाज बाद झाल्यानंतर 33 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर द लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचा चेंडू टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी 33 फेस करण्यासाठी फलंदाज सज्ज हर्ष. आणि हा चेंडू देखील चांगला चेंडू आणि ऑल आउट होत आहे आणि 33 धावा टोळून काढल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 34 धावांचा टार्गेट समोर ठेवलाय श्री साई दिघा संघासमोर तुर्बे संघाने.
प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त गोलंदाजी केली, खास करून बाबू खान याने 2 षटकं टाकले, अप्रतिम गोलंदाजी टिकली. पहिल्या षटकात 5 धावा दिल्या आणि दुसऱ्या षटकात बाबू खान यांनी फक्त 8 धावा दिल्या. अशी निर्णायक 12 चेंडूंचा खेळ त्याने केला, खेळवला समोरच्या संघाला आणि 12 चेंडूत फक्त 13 धावा निर्णायक गोलंदाजी म्हणता येईल आणि 33 धावांवरती रोखण्यात यश मिळालं आणि 34 धावांचा टार्गेट समोर असेल त्यांच्या. आता बघूया 34 धावांचा टार्गेट कशा प्रकारे चेस करतात, काय रणनीती आखली जाते त्यांच्याकडून. संजय दादा हे बोलताय संजय दादा काय पाणी पाणी चेंडू पुरवायचा आहे. नवीन बॉल दे रुपया. जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जबरदस्त स्पर्धेचं अंडरआर्म क्रिकेटचं स्पर्धेचं हे आयोजन. किती सगळ्यात दादा याच्यात टोटल सर्व किती टोटल आज 12 2 दिवसांनी उद्या पण आहे सगळं बरोबर आहे. 2 दिवसाची ही स्पर्धा, जबरदस्त स्पर्धेचं आयोजन. टोटल या स्पर्धेमध्ये जवळजवळ 24 संघाने सहभाग घेतलाय. अप्रतिम असं आयोजन आणि तेवढंच ताकदीचं नियोजन दिसतंय आपल्या सर्व प्रेक्षकांना इथं. अप्रतिम अशी हा आयोजन बघायला मिळतंय आणि ह्या आता सामन्याकडे वळूया आपण. चालू लढत, चालू सामना, चालू भैरवी. तुर्भे वर्सेस दिघे. तुर्भे संघाने प्रथम फलंदाजी करताना 33 धावा तोडून काढल्या आणि 34 धावांचा टार्गेट समोर ठेवला आहे श्री साई दिघा संघासमोर. आणि 34 धावांना पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज येत आहेत निलेश आणि शिवा आणि आशिष. ज्याने शिवा आणि गोलंदाजीचा दुसरं षटक टाकलं होतं तोच शिवा फलंदाजसाठी येतोय आणि गोलंदाजी सुरुवात करायला कुलदीप. प्रेक्षकांनी बाहेर राहायचं आहे, थोडं मैदानापासून लांब राहायचं आहे. कुलदीप गोलंदाजच्या बोहळ्यावरती. दरम्यान सेकंड इनिंगला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला येतो आशिष, नॉन स्ट्राईकला शिवा. दरम्यान सामन्याला सुरुवात होते, सेकंड इनिंगला सुरुवात होते, 34 धावाच्या पाठलागाला सुरुवात होते. पहिला चेंडू कुलदीप पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय आणि हा चेंडू एका धावेने मात्र पाठलाग धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. एका धावेने चेस बिगिन होतोय. 34 धावाचा पाठलाग करताना पहिला सावध पवित्राचा फटका एका धावेने समाधान मानतोय. पुन्हा एकदा गोलंदाजच्या बोहळ्यावरती गोलंदाज कुलदीप, फलंदाज आशिष. वन्स अगेन ऑन टू बॉलिंग मार्क. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय कुलदीप आणि हा चेंडू अंडरआर्म क्रिकेट मधील षटकार. पण या षटकाराला विकेटच्या स्वरूपात बाद घोषित केलं जात आहे आणि पहिला हादरा बसतोय. पहिला चांगला फलंदाज बाद होतोय. पहिलं यश मिळत तुर्भे संघाला. श्री साई संघ थोडं अडचणीत येताना दिसतो. एक चांगला फलंदाज आहे आणि चांगला फलंदाज जर लवकर बाद होतोय आणि पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती जर बाद होत असेल तर निश्चितच थोडासा चिंताजनक बाब असेल त्या संघात, त्यांच्या संघाच्या बाकी सर्व खेळाडूंसाठी. कारण एक चांगला फलंदाज आशिष बाद होतोय. आता नवीन फलंदाज येतोय आलोक, नंबर 8 च्या जर्सी मध्ये आलोक 1 डाऊनच्या रूपाने येतोय. कुलदीप याला यश मिळत आहे, तुर्भे संघाला यश मिळत आहे. श्री साई संघ थोडासा अडचणीत येताना दिसतोय. बघूया 34 धावाचा पाठलाग करताना बघूया कशा प्रकारे सावरला जातोय कुलदीप. याचा पुढील चेंडू. एक मिनिट. कुलदीप याचा पुढील चेंडू. लेट्स प्ले. नवीन फलंदाज आलोक साठी आणि हा चेंडू उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांनी त्याने व्हाईट घोषित केला. अवंतर धावाचा खातं उघडलं जाते. अवंतर धावसंख्या एका संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2. 34 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील काही चेंडू टाकून झाले. आता एक फलंदाज बाद देखील झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 2. वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क कुलदीप. डो आलोक आणि हा चेंडू आता राईट ऑन मनी. जबरदस्त चेंडू. एक अप्रतिम लेग स्पिन प्रकारचे
चेंडू कलाईची जादू दाखवताना दिसतोय गोलंदाज कुलदीप. फलंदाजी जबरदस्त कामगिरी, आता गोलंदाजीचा भूमिकेत देखील जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय खेळाडू कुलदीप. आलोक थोडस प्रेशर मध्ये दडपणाखाली दिसतोय. आता मात्र चेंडू पायावरती आदो, चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव मिळते. संघाची धावसंख्येत एका धावेचा भरणा होतो, एका धावेचा दुजोरा होतो, एक धाव ऍड केली जाते. संघाची धावसंख्या जावर पोहोचली आहे 3 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडू पहिल्या षटकातील अजूनपर्यंत टाकून झाले आहेत. माझे सहकारी गुणलेखक जॅक जबरदस्त स्कोरिंग करताना दिसत आहेत, वारंवार मला सूचित करताना दिसत आहेत. समालोचनाचा कणा मांडला जाणारा स्कोरर आणि तेवढ्याच चांगल्या भूमिकेत जॅक. ओके, वन सेकंड ऑन द बॉलिंग मार्क कुलदीप आलोक साठी. आणि हा चेंडू अप्रतिम रक्षण, तेवढाच चांगला चेंडू, ताकदीचा गोलंदाज, ताकदीने चेंडू वळवला, कळाईची जादू दाखवले आणि मागे विकेटच्या मागे यष्टीरक्षकाने त्याची भूमिका पार पाडली. चांगले सेफ हँड्स बघायला मिळतात, चांगला झेल टिपला गेला तिथं. स्कोर रिमेन्स ऑन टू द 4 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 रन्स, 3 धावा धावफळ करतायत. अजूनही 2 फलंदाज बाद झाले त्या पहिल्या षटकात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी असेल. अप्रतिम गोलंदाजी, फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली होती कुलदीप याने. आता गोलंदाजीत देखील चांगली भूमिका पार पाडताना दिसतो, ऑलराऊंडर खेळ दाखवताना दिसतो हा खेळाडू. शेवटचा चेंडू शेष. नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवरती जितेश. कुलदीप टू जितेश. 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन कुलदीप. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. आणि हा चेंडू उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. अवंतर धावसंख्या आता खातं उघडते. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. अजूनही 19 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकात येईल. आणि हा चेंडू तिसरी सफलता या षटकातील, तिसरं यश आणि तिसरा हादरा, तिसरा झटका बसतोय श्री साई दिघा संघाला. खराब सुरुवात म्हणता येईल, निराशाजनक सुरुवात म्हणता येईल. 34 धावांचा पाठलाग करताना 3 हंबे फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातात. एक पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 4. आता उर्वरित 18 चेंडू 3 षटकात 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. नीडेड 30 रन्स टू विन विथिन 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू आणि 30 धावा असं गणित समीकरण असेल. आणि पण मात्र जमेची बाजू असेल तुर्बे संघासाठी. त्यांना 3 फलंदाज बाद करण्यात यश मिळालं आहे आणि थोडासा अडचणीत दिसतो श्री साई दिघा संघ, कारण निश्चितच 3 फलंदाज बाद झाले. आता 3 षटकात 30 धावा म्हणजे जवळजवळ षटका मागे 10ची सरासरी राखावी लागेल विजयासाठी श्री साई दिघा संघाला. दोन फलंदाज खेळपट्टीवरती दिसत आहेत आपल्याला, निलेश आणि शिवा. सलामी आलेला फलंदाज शिवा नॉस्ट्राइक एंडला फक्त चित्र बघत होता. त्याच्या जोडीला येणारे सर्व फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेला. आता नवीन फलंदाच्या जोडीला मदतीला साथीला असलेला निलेश नॉस्ट्राइक एंडला, तर स्ट्राइक एंडला शिवा. सिद्धू ऑन टू द बॉलिंग मार्क. वैयक्तिक पहिला संघिक दुसरं षटक. त्याच्या खात्यातील 6 चेंडू घेऊन सज्ज सिद्धू. त्याच्या समोर जबरदस्त फलंदाज शिवा. बघूया कशा प्रकारे खेळ दाखवतोय, कुठला फलंदाज श्रेष्ठ ठरतोय का गोलंदाज श्रेष्ठ ठरतोय हे थोड्याच वेळात दिसेल. आणि पहिला चेंडू दिशा एंड चेंडू सुरुवात करतोय. डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करताना व्हाईटचा इशारा देताना दिसतात. अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा उघडते. अवंतर धावसंख्या 3, संघाची धावसंख्या 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अप्रतिम सामना, अप्रतिम लढत, पण अजूनपर्यंत जमेची बाजू असेल तुर्बे संघासाठी, कारण 3 फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील आता मात्र एक घोषित क्षेत्रात खेळवलेला चेंडू. 1 धाव अजून भरणा होतोय. संघाची धावसंख्या जवळ पोहोचले 6 वरती. 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. शिवायने आपल्या 1 धावाने खातं खोललंय नॉन सेकंडला. त्याच्या जोडीला मदतीला असला निलेश. सिद्धू याचा पुढील चेंडू, चांगला चेंडू. फलंदाज पुढे येऊन सरसवून येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज सिद्धू याने ते हेरला आणि चांगला एक बुंदा प्रकारचा चेंडू टाकला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू गणला जातोय आपल्या संघासाठी. एक चांगला चेंडू. प्रत्येक डॉट बॉल समोरच्या संघावरती प्रेशर निश्चितच बनवेल, कारण रन रेट वाढत जातोय. थोडंसं प्रेशर आता वाढताना दिसतोय फलंदाजांवरती.
धावसंख्या फक्त आणि फक्त 6. आणि हा चेंडू देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, जबरदस्त गतीवर स्वार गोलंदाज सिद्धू याचा जबरदस्त मारा, भेदक मारा, तिकट मारा, जहाळ मारा बघायला मिळतो सर्व प्रेक्षकांना. इथं चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन प्रदर्शित करताना गोलंदाज सिद्धू, अप्रतिम मारा, रोखून ठेवल्या, पुरेपूर बांधून ठेवल्या दोन्ही फलंदाजाला, खास करून शिवायाला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं रूम दिलं नाहीये. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, तर चेंडू टाकून झाल्या. तर ह्या षटकात 3, अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी शिल्लक. सिद्धू वन्स अगेन टू बॉलिंग मार्क टू शिवा. आणि हा चेंडू टकवलाय, तेवढा चांगला फटका, ताकदीचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय, चांगलं क्रिकेट बघायला मिळतोय, अप्रतिम क्रिकेट बघायला मिळते. एका चांगला गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला, एका चांगल्या फलंदाजाने चांगला फटका टोलवला आणि तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण म्हणजे विजय होतो इथे क्रिकेटचा. अप्रतिम मागचा चेंडू होता, तेवढा चांगल्या ताकदीने खेळला आणि तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फक्त 1 धावावरती समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाज. आता फर्स्ट टाइम फेस करायला निलेश, गोलंदाज सिद्धू. आणि हा चेंडू मात्र कॉमेंटेटर कर्स, आता मात्र सुरुवातीच्या सर्व जे चेंडू टाकले त्याच्यावरती पाणी फेडताना दिसतोय गोलंदाज सिद्धू. खराब चेंडू, ह्या 2 धावा मिळतात. 2 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 रन्स. 9, अजूनही 25 धावांची आवश्यकता. सामना अजूनही जिवंत आहे, काहीही होऊ शकतं, कुठलाही संघ अजून बाजी मारू शकतो, कारण सामना बॅलन्स आहे, स्कोर रिचेबल आहे. पण गोलंदाज चांगली होतीये, जमेची बाजू त्यांच्या बाजूने दिसते अजूनपर्यंत, परंतु 1-2 चौकार, पुन्हा एकदा चित्र वेगळं होईल. आणि हा चेंडू सरळ फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते आणि धावबादचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा, धावबाद. संजीवनी हायस्कूल सीवूड्स चे प्रिन्सिपल विलास चौधरी सर इथे उपस्थित आहेत, त्यांनी देखील मंचावरती यायचंय. आपण देखील आमंत्रित आहात सर. या प्रिन्सिपल सर आमचे विलास चौधरी सर, आपण यायचं मंचावरती. त्याचबरोबर चिम मेघना ब्रिस्टॉल या संघासाठी इंग्लंडमध्ये जो काउंटी क्रिकेट खेळतो ते आमचे सन्माननीय तेजस बांदल इथं उपस्थित आहेत, त्यांनी देखील मंचावरती यायचे. तेजसजी बांदल जे सातत्याने काउंटी क्रिकेट इंग्लंडमध्ये जाऊन खेळतात ब्रिस्टॉल या संघासाठी. त्याचबरोबर चिम मेघना या संघासाठी सातत्याने त्यांची काउंटी क्रिकेटची कॅमेरामॅन काउंटी क्रिकेट इथं खेळतात, त्यांचं देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय आज ज्यांचा वाढदिवस आहे ते जयेंद्रदादा सुतार यांच्या शुभ हस्ते मात्र तेजस बांदल आणि त्याचबरोबर संजीवनी हायस्कूलचे सीवूडचे प्रिन्सिपल विलास चौधरी सर, आपण देखील आलात त्याबद्दल आपला देखील आभार आहे. त्याचबरोबर तेजस बांदल लेट्स टू ओव्हर कॉम्बोक्स. थँक्यू दादा. चालू लढत, अप्रतिम लढत दिसतोय, अतितटीची लढत बघायला मिळते. दुसरा षटक संपता इथं. धावसंख्या 9च्या घरात स्थगित सीमित खुंटीत आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 25 धावाचा टार्गेट आहे. रिचेबल आहे, पण जबरदस्त गोलंदाजी करून बांधून ठेवल्या फलंदाजांना. श्री साई दिघा वर्सेस तुर्बे अशी ही चालू लढत. प्रथम फलंदाजी करताना तुर्बे संघाने 33 धावा टोळल्या, 34 धावांचं टार्गेट श्री साई दिघा संघासमोर ठेवलं असताना 2 षटकं संपली जातात. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या फक्त आणि फक्त 9. अजून आता उर्वरित 12 चेंडू आणि 25 धावा. थोडीशी आता मात्र जड होत चाललेली ही मॅच दिघा संघासाठी. अप्रतिम अशी गोलंदाजी केली प्रथम कुलदीप याने आणि आता त्याच्यानंतर दुसरं षटक जे टाकलं होतं सिद्धू याने, ते देखील अप्रतिम षटक. पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकात 5. आता वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग मार्क कुलदीप, वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज. फलंदाज आहे रोहित आणि हा चेंडू घोषित क्षेत्रात खोळून काढलाय. चांगल्या चेंडूला सन्मानजनकरित्या 1 धावेने समाधान मानलेला हा फटका. 1 धावेचा भरणा होते. संघाची धावसंख्या दशकात जाऊन पोहोचते. 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद झालेत. 4 झाले असतील ना. 4 फलंदाज बाद झालेत. 4 विकेट्स आर गॉन. वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क टू कुलदीप टू रोहित आणि हा चेंडू चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं. लगातारचं 2 चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतात त्या क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, गोलंदाजाला पुरेपूर साथ देताना क्षेत्ररक्षक
आणि सामन्यावरती पकड मजबूत करताना दिसतोय आता तुर्भे संघ. श्री साई संघ दिघे थोडा अडचणीत दिसतोय आता. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. अजूनही 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. 10 चेंडू आणि 23 असं हे गणिती समीकरण. 10ला 23 असा हा भाव. 23 धावा 10 चेंडू असं हे गणिती समीकरण. आता प्रथमच पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय ह्या ओव्हर मध्ये शिवा. सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत काही ठीकसा सूर गवसलेला नाहीये, कारण चांगली गोलंदाजी होते कुलदीप याच्याकडून. खास करून पहिल्या षटक जे फेकलं होतं कुलदीप याने फक्त आणि फक्त 4 धाव खर्च केले आणि 3 फलंदाज बाद केले होते. तोच कुलदीप गोलंदाजीच्या बोवळ्यावरती मार्कवरती कुलदीप टू शिवा. एसटी रक्षक सिद्धू एसटीला खेटून चिटकून जवळ कुलदीप. आणि हा चेंडू टाकावलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धावा मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं फेकी पण डायरेक्ट हिट नाही झालं, पण तेवढंच चांगलं बॅकअप देतं बघायला मिळतंय साथी क्षेत्ररक्षकांकडून. आणि एका धावेचा पुन्हा एकदा भरणा होते. सगळ्या धावसंख्या जाऊन पोहोचले 12 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 22 धावा निश्चितच आता हे 3 चेंडूंपैकी कडक मारावे लागतील फलंदाज रोहित याला. धावसंख्या 12 फक्त आणि फक्त 12. अजूनही 22 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त हट्टोटी आहे, जबरदस्त कंट्रोल दिसतोय गोलंदाजीवरती कुलदीप याचा. आणि हा डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू सहज सोडून दिला. एका धावेचा पुन्हा एकदा भरणा झाला. एका धावेचा दुजारा होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. 9 बॉल 21 धावांची आवश्यकता विजयासाठी. 21 रन्स नीडेड विथ इन 9 डिलिव्हरीज. कुलदीप टू रोहित. आणि हा चेंडू एक डॉट बॉल. चांगला चेंडू. एसटीचे अपील केलं जात आहे पण ते अपील फेटाळून लावलं, कारण अपील मध्ये उत्साह जास्त दिसत होता, आत्मविश्वास कमी होता. पंच लेग अंपायर आणि ते अपील फेटाळून लावलं. नाबादचा निर्वाणा दिला, आदेश दिला. रोहित क्रीच मध्ये साबू पुन्हा एकदा सज्ज. मार्कवरती गोलंदाज कुलदीप. आणि हा चेंडू उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. अवंतर धावसंख्यात पुन्हा एकदा भरणा होते. अवंतर धावसंख्या वाढती. अवंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वरती संघाची धावसंख्या. 14 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. कुलदीप याच्या खात्यातील पुढील चेंडू रोहित साठी. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 8 बॉल 20. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एसटी रक्षकाला चाकून बिहाइंड द विकेट. एका धावा मिळते. एका धावेचा भरणा होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 वरती. आता उर्वरित 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू 19 धावा. निर्णायक चेंडू म्हणता येईल हा सामन्यातील, कारण थोडा बॅकफुटवर आहे आता संघ. 7 चेंडू आणि 19 धावा. सात बॉल 19. कुलदीपाच्या खात्यातील कोट्यातील शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रोहित साठी. आणि उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. थोडासा पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. हेरलं होतं गोलंदाजाने. उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू पंचाने वाईड घोषित केला, परंतु फलंदाज देखील तेवढा चतुर चलाख क्रीच मध्ये उपस्थित राहून एका धावेचा भरणा झाला. पुन्हा एकदा एका धावेने दुजोरा होतो. एका धावेने संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 16. आणि हा बाद. आणखी एक फलंदाज बाद होतोय. 5वा फलंदाज होतोय. 5 फलंदाज बाद झाले आहेत. अजूनही शेवटचा एक षटक शेष आहे. एका षटकात 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 18 धावा. 18 रन्स नीडेड विथ इन 6 डिलिव्हरीज. 6 ऑफिशियल डिलिव्हरीज टू गो. रन्स नीडेड 18 टू विन फॉर श्री साई दिघा. बघूया कोणावरती मदार देतो. कुठला गोलंदाज गोलंदाजी वरती येतोय. कर्णधार कोणाच्या खांद्यावरती मदार देतोय. आणि शेवटचा गोलंदाज येतोय यश. त्यांनी फलंदाजी देखील चांगली करामत केली होती. एका निर्णायक चौकार डोलवला होता. 5 धावांचं योगदान दिलं होतं.
महत्वपूर्ण योगदान म्हणतो, कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये 5-6 धावाचं देखील योगदान खूप महत्वपूर्ण ठरतं आणि त्याचं फलंदाजी करत असताना 5 धावांचं योगदान दिलं तर तोच फलंदाज आता गोलंदाजीच्या भूमिकेत यश ऑन टू बॉलिंग मार, त्याच्या समोर फलंदाज शिवा 6 चेंडू 18 धावा असं गणिती समीकरण. पहिलाच चेंडू घेऊन सज्ज यश टू शिवा आणि हा चेंडू गतीवर स्वार, परंतु दिशा खराब आहे. उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर धावसंख्येला सुरुवात होतीये या षटकाला. संघाची धावसंख्या जवळ पोहोचली आहे 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही 17 धावांची आवश्यकता. अर्धा टार्गेट चेस झालाय आणि अर्धा टार्गेट चेस करताना चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 6 चेंडू आणि 17 धावा. 4 चौकार, 1 सिंगल विल डू फॉर द श्री साई दिघा संघ. तुर्भे संघाचा यश गोलंदाजीच्या मुळेवरती आणि हा चेंडू राईट ऑन मळे अगोदरच हेरला, परंतु पंचाने व्हाईट घोषित केला. एका धावेचा अजून भरणा होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. आता उर्वरित 6 चेंडू अजूनही शेष आहेत. हा चेंडू खराब चेंडू आहे, मात्र जमेची बाजू म्हणते, कारण शेवटची विकेट खेळपट्टीवरती जाताना दिसते. शेवटचा विकेट बाबू खान आणि सलमान अशी शेवटची जोडबोली मैदानावरती श्रीसाई दिघा संघाकडून. 6 चेंडू आणि 16 धावा. 4 चौकारांची आवश्यकता असेल. बाबू खान ऑन टू स्ट्राईक. कुल यश याचा जबरदस्त मागील चेंडू अगोदरच हेरला. चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, त्यांनी हेरला आणि चांगला यष्टीरक्षणाची साथ मिळाली. सिद्धू याने चांगला चेंडू कलेक्ट केला आणि त्रिफलाची 6व्या फलंदाजाला बाद केलं गेलं. सहा चेंडू आणि 16 धावा. 4 चौकारांची आवश्यकता. बाबू खान आणि हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू. लगातार ह्या षटकातील तिसरा खराब चेंडू. 3 खराब चेंडू. धावसंख्या एका धावेने पुन्हा एकदा वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 6 चेंडू आणि 15 धावा. 1 चौकार पुन्हा एकदा आत्मविश्वास देऊन जाईल त्या फलंदाजाला. त्या संघाला एक ऊर्जा मिळेल, चेतना मिळेल आणि एक विकेट विजय मिळवून देईल तुर्भे संघाला. श्रीसाई दिघे वर्सेस तुर्भे ही अशी लढत. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. यश आणि चांगला झेल आणि आता सामना संपतोय आणि तुर्भे संघाचा हार्दिक अभिनंदन. विजय मिळवतायत त्या आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवतायत. अप्रतिम खेळ खेळला.